आज आम्ही पुण्याला अधिक मास साजरा केला। या सणाचं महत्त्व म्हणजे अधिक मास हा 2.5 ते 3 वर्षांनी येणारा सण अत्यंत पवित्र मानला जातो। या काळात जप, तप, दान आणि उपवासाचे फळ अनेक पटीने मिळते। म्हणजेच अधिकम अधिकम फलम असं बोललं जातं आणि अधिक केल्यास अधिक फळ मिळते। या सणाला लेक आणि जावयाचा मोठा मान असतो। लेकीची ओटी भरून जावयाला त्याचे मान दिले जाते आणि ह्याची वेगळीच मजा असते। आणि आमच्यासोबत 2 आमच्या चिल्ल्या पिल्ल्याची पण कौतुकं झाली। खूप मजा आली। माझा विष्णू भगवान बासरी आहे जो बासरी माझा बासरी बघा बसला डोळे बघितले का मी असे डोळे केले डोळे मारते मी नुसती वळते दे आता आई ओवाळणार आहे। आई ओवाळल्यानंतर मग आम्ही निघू। एकच घाई होती ओवाळण्याची, पण त्यात पाणी आलेलं। पाणी एक तर खूप कमी येतं आहे आता, त्याच्यामुळे पाण्याची घाई, जायची घाई। त्यात आता प्रशांतनी हेअरकट करून आणले प्रावीचं। प्रावीच्या आंघोळीची घाई वेगळी होती। सगळीच एकदम घाई झालेली, पण छान असा मस्त कार्यक्रम झाला। तर असं नातं असतं। एका लेकीसाठी तिचा बापच तिचा पहिला हिरो असतो आणि हे बघून मला तर एवढं मस्त वाटत होतं, म्हणून मी डिस्टर्ब नाही केलं, दोघांना खेळू दिलं। मस्त छान एन्जॉय करत होती प्रावी तिच्या पप्पासोबत।
ए जोनू तू कुठे बसले? हा. बाबा कुठे बसला तू? त्याला झोप नाही आली ना, झोप आली की झोपणार. ओके. आजचं अधिक मासाचं जेवण स्पॉन्सर बाय माझा भाऊ म्हणजे अजिंक्याकडनं होतं. थँक्यू अजिंक्य. खूप मस्त असं जेवण आणि खूप मस्त असं एन्व्हायरमेंट होतं आणि हॉटेलही छान होतं. आंबे मोहर म्हणून नाव होतं. पण मटण हंडी मागवलेली मस्त होती अशी मटण हंडी. टेस्टला एकदम छान होती. थँक्यू फॉर एव्हरीथिंग अजिंक्य. व्हिडिओ आवडला असेल लाईक अँड सबस्क्राईब प्लीज.